नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मोहिनी इंद्रनील नाईक यांनी अत्यंत उत्साही वातावरणात आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली। नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने त्यांचा पदग्रहण समारोह संपन्न झाला। यावेळी जनतेच्या आशीर्वादाने मी या खुर्चीवर बसले असून पुसदला सुरक्षित, सुशिक्षित आणि स्वच्छ शहर बनवणे हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले। पदभार स्वीकारल्यानंतर मोहिनी इंद्रनील नाईक यांनी पत्रकारांसोबत वार्तालाप केला। त्यावेळी त्यांनी सांगितले की आम्ही जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्या जाहीरनाम्याला समोर ठेवूनच विकास कामाला सुरुवात करणार आहोत। पुसद शहर सुरक्षित, सुशिक्षित, स्वच्छ आणि संस्कारप्रिय राहिले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि हे करण्यासाठी मला सर्व नगरसेवकांचे पाठबळ देखील मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। या ठिकाणी निवडून आलेले अपक्ष नगरसेवक त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असल्याने 5 वर्षे कामकाज करणे सोयीचे जाईल यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे। 22 लोकांची आघाडी म्हणजेच महायुती आमची झाली आहे असल्याने सर्वजण मिळून काम करणार आहोत सांगत असतानाच नगर परिषदेचे अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाला देण्यात येणार आहे, कारण ते दिल्ली महायुतीमध्ये आहे। भारतीय जनता पक्षाला उपाध्यक्षपद दिल्यानंतर परिषदेमध्ये काम करताना स्थिरता राहील आणि 5 वर्ष काम व्यवस्थित करता येईल। राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस असल्याने या ठिकाणी कोणतीही निधीची कमतरता पडणार नाही अशी खात्री देखील त्यांनी दिली आहे। संविधान आणि श्रीमद भागवत गीतेच्या साक्षीने नगर परिषदेच्या खुर्चीवर विराजमान झाले असून या तत्वावर आधारितच कामकाज राहणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। मला पुसदला स्वच्छ करायचा आहे, तो पुसदमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छताचा कार्य सुरू झालाय, पण मला इथे नक्की सांगू इच्छिते की ज्या प्रकारे आमची जबाबदारी आहे, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि पूर्ण प्रशासनाची जबाबदारी आहे पुसदला स्वच्छ ठेवायचे, पण याच्या सोबत मी पुसदच्या सगळ्या नागरिकांना विनंती करते की हा फक्त 1 दिवसचा काम नाही आहे, हे 365 डेज चालणारं काम आहे आणि याच्यामध्ये लोकसहकार्य, लोकसहभाग खूप आवश्यक आहे। तर लोकांना पण विनंती करते, जेव्हा जिथे आम्ही स्वच्छता करत आहे तो पुसदचे नागरिक पण या जागरूकतामध्ये, या लोकसहकार्यामध्ये आमचा साथ द्यावं आणि जास्तीत जास्त स्वच्छतामध्ये कसं आम्हाला सहकार्य देऊन पुसदला स्वच्छ ठेवता येईल एवढा नागरिकांचं सहकार्य आम्हाला नक्की लागेल। पुसदकरांची तीव्र इच्छा आहे की पुसद हे अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे, त्याबाबत आपली काय भूमिका आहे? या विषयावर आम्ही नक्की विचार केलेला आहे आणि या विषयाला कसं एक्झिक्यूट करता येईल ते नक्की लवकरच ठरणार आणि आपल्याला सगळ्यांना नक्की सांगता येईल। महाराष्ट्र T24 करिता मोहम्मद हनीफ, पुसद।